अगं त्याला बोटिंग करायला खूप आवडतं. अगं ठाण्याजवळ एक तलाव आहे, तिथे तो नेहमी बोटिंग करायला जायचा. म्हणजे आधी जायचा, बाबा होते तेव्हा. हा आता नाही जात. एक्झॅक्टली. आणि काय, बाबा गेल्यापासून तो तिकडे फिरकला पण नाही इतकी वर्ष. हा पण तू त्याला घेऊन जा, एकत्र मस्त बोटीने फिरा, खूप खूप बरं वाटेल त्याला. हो, म्हणजे त्याच्यासाठी ना हे सगळ्यात मोठं गिफ्ट असेल, मोठी गोष्ट असेल त्याच्यासाठी. कारण अजूनही त्याच्या मनाच्या कोपऱ्यात ती गोष्ट आहे, नाही का रे आनंद? त्याला आवडतं तिथे जायला, फक्त तो बोलत नाही. आता खूप काळ झालाय ना तो तिथे फिरकला सुद्धा नाहीये. कल्पना छान आहे ही, पण मला ना थोडीशी गडबड वाटते यार. त्याने आता इतक्या वर्षात जे केलं नाहीये ते असं गृहीत धरून करायला लावायचं त्यांना. अगं मग बायको कशासाठी असते? आणि तू तर मैत्रीण पण आहेस त्याची. नाही, म्हणूनच मला असं वाटतंय की असं त्यांना गृहीत नको धरायला. म्हणजे ते कदाचित नाही येणार, त्यांना आवडणारही नाही ते सेम गोष्ट माझ्याबरोबर करायला. माहित नाही. एक मिनिट, नवऱ्याबरोबर बोटिंग करायला जाणं यात काय चुकीचं आहे? काय रे? मग तू जा, तू प्लॅन कर. आणि तो नाही बोलला ना तर मला सांग, मी बघते त्याच्याकडे. मला असं वाटतं की स्वानंदी वहिनी बरोबर म्हणती, मला पटतंय तिचं म्हणणं. काय म्हणजे बोटिंग करणं किंवा तिकडे जाणं हे योग्यच आहे, असं करायलाच पाहिजे. पण समरला एकदम तिकडे नेऊन असा धक्का नको द्यायला, आधी आयडिया दिलेली बरी. मी ना बोलते त्यांच्याशी याबद्दल. Yeah, I have sent a PDF. बघावं तेव्हा मोबाईलमध्ये असते नुसती. कामं कोण करणार? मी एकटी. तुलाही कामाला लावायला पाहिजे. थांब. Okay. Yeah, sure. Yeah, you're welcome. हरिरा झालं हे घे. हे काय आई? गवार भाजी करतो ना आपण, खातो ना. तुमच्याकडे खात नाही? तुला माहित नाही? मला माहिती, याला गवार म्हणतात. अच्छा. आई तुम्हाला वाटत असलं तरी मी डम नाहीये हो. ओके. अगं नाही 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 नाही, मला तू अजिबात डम वाटत नाही. तू तर किती हुशार आहेस. कापून द्या ती. काय काय गवार गवार निवडून दे. हे कसं निवड, आय डोंट नो कसं निवडायचं, कसं या कशी कापायची, कशी निवडायची तुम्हाला माहित नाहीये? हे बरं नाही. हा म्हणजे दुकानातून भाजी पण मीच आणायची, मीच ती निवडायची, मीच ती कापायची, मीच ती शिजवायची, स्वयंपाक पण मीच करायचा आणि तुम्ही काय फक्त आयतं खायला. असं कसं? आता एवढं पुस्तकी ज्ञान आहे तुला. तुम्हाला आत्ता सांगितलंच गवारीला हे म्हणतात ते म्हणतात, पण अगं ते कृतीत आणणार नाही तर मग ते ज्ञान काय कामाचं? आई मी शिकेन ना. ओके. आणि नेक्स्ट टाइम मी स्वतःहून भाजी आणेन. डोंट वरी. हे मला आत्ता करून दे बाई. किचन मध्ये उभे राहून माझ्या गुडघ्याचं फार झाले, वाट लागली आहे. आणि सगळ्यांना भुका मात्र अगदी वेळच्या वेळी लागलेल्या असतात. बाई तुमच्या या सगळ्या कामातून मला थोडंसं तुमचा वेळ द्या आणि ही गवार मला कापून द्या, सगळी निवडून द्या. खूप उपकार होतील. नाहीतर बघ बाई, तू जर गवार निवडली नाहीस ना तर मग भाजी पण होणार नाही आणि स्वयंपाक पण होणार नाही. बघ तुम्हाला काय करायचं ते. मग मला तर नाही बाबा होणार का. देवा, आई गो पाय दुखतायत. वाह आजी, काय झकास झालाय ग चहा. अप्रतिम अप्रतिम. तुला काय झालं असाला? अरे आपल्याकडे चहा रोजच झकास असतो रे, पण तुझं कुठे खाण्यापिण्यात लक्ष असतं? नव्हतं ही खरी गोष्ट आहे आजी. हा आनंद नव्हता ना, म्हणून इतके दिवस मी डोक्यावरती एक अनामिक ओझं घेऊन फिरत होतो. पण आनंद परत आला आणि सगळ्या गोष्टी आता स्मूथ व्हायला लागल्या. म्हणजे आनंद आणि निकितानी मदत केली म्हणून तर मी रोहनच्या बाबांचा वाढदिवस असा गाण्याच्या मैफिलीने सेलिब्रेट करू शकलो. नाहीतर मी विसरूनही गेलो असतो त्यांना विश करायचं. पण आनंद आणि निकितामुळेच त्यांचा वाढदिवस झाला, मोठ्या प्रमाणात झाला, गाण्याची मैफिल झाली आणि सगळे आनंदी होते. म्हणजे स्वानंदी मॅडम, बाबा, त्यांच्या चेहऱ्यावरती केवढा आनंद होता. म्हणजे काही काही माणसं येतात ना, ती अशी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतात.
तसा आनंद आणि निकिता आहे. चांगली माणसं आयुष्यात आली ना की सगळंच पॉझिटिव्ह होते रे. म्हणजे अरे म्हणजे स्वानंदी. म्हणजे पहिल्यांदा तू कसा तिच्याशी अगदी तुसडेपणाने वागायचास, पण मग आता किती काळजी करतोस रे तिची. खरं सांगू, बघून खूप बरं वाटतं मला. हो ना, हो खरंच मलाही खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे आपली स्वानंदी ना खरंच खूप चांगली आहे खरंच. आणि आपल्या घरात अगदी छान रुळली आहे आता ती. हा, आता तिच्या फॅमिलीचा काही अंदाज देता येत नाही. काय विचित्रच आहेत ती लोक. पण मल्लिका, नाही, पण स्वानंदी आपली चांगली आहे ना. आणि माझी आता फक्त एकच इच्छा आहे, जशी स्वानंदी आपल्या घरात आनंदी आहे ना, तशी माझी डॉल त्यांच्या घरात रुळावी. पण मला काय आता तसं वाटत नाहीये. पाय दुखतायत, गुडघे इतके दुखतायत ना, काय विचारू नको. ओ, भाजी निवडतीयस ना? परफेक्ट. टन हे काय, हे काय हा? अगं आधी ती सगळी तोडायची असते. 2 टोकं बाजूला तोडायची असतात ना, ते चिरे काढायचे असतात आणि मग कापायचं असतं. आई, हे काय शिरस्त कापते? अगं असं नाही, ते असं आई, तुकडे झाल्याशी मतलब आहे ना. इथे अडकेल ना. आई, जस्ट चिल. ओके, ब्रीद इन, ब्रीद आउट. बघा भाजीमध्ये हे असेच तर तुकडे दिसतात ना. बघा हे स्क्वेअर स्क्वेअर, रेक्टँगल. हे बघा, तुम्ही मला कशी कामं देता ना, तशी मला माझ्या पद्धतीने कामं करायची स्पेस पण देत चला प्लीज. थँक्यू. दिली तुला स्पेस. तुझ्या स्पेस मध्ये आता भाजी पण तूच बनव. हा, मस्त छान. मला कशी? हं? आई गं, भाजी कशी बनवायची? शुभ बोल मल्लिका, सगळं ठीक होईल. हं? काकू, हे बा, आधिराच्या बरोबर आपण सगळे जण आहोत कायम. तू काळजी करू नकोस काकू, माझं बरोबर लक्ष आहे तिच्याकडे. शिवाय रोहन आहेच की तिची काळजी घ्यायला, आणि आपण तिला कधीच एकटं पडू देणार नाही. ते बरोबर आहे तुझं, पण शेवटी काय आहे ना, माझं आईचं मन आहे ना, मला काळजी वाटणारच ना. हा, हो, निघतोय, भेटूया. हा, चला, मी निघतो मीटिंगसाठी. पण काकू, आदिराची बिलकुल काळजी करू नकोस. आपण सगळेजण तिच्या बरोबर आहोत. मल्लिका, हे सगळं आताच बोलायला हवं होतं का? आई, काही चुकीचं बोलले का मी? म्हणजे मला काळजी वाटली म्हणून बोलले हो फक्त. अगं, पण प्रत्येक गोष्ट बोलायची वेळ असते की नाही? म्हणजे आता कुठे पिंट्याचा मूड चांगला झालाय, तुला त्यासाठी खुसपट्या काय काढायला लागलेस? सॉरी आई, म्हणजे मला समरला दुखवायचं नव्हतं, पण खरंच मला माझ्या डॉलची काळजी आहे हो, म्हणून मी बोलते. कधीतरी ना तोंडाला आवर घालत जा. अशीच वागत राहिलीस ना, तर ना अधिराचा संसार सुखी होईल आणि ना आनंदीचा.